आमची तुमची सगळ्यांची आणि जगाची ज्ञानेश्वर माऊली. मित्रांनो, आपल्याला मी सांगतो की सगळ्यात पहिले तर मला अभिमान आहे की या भारतात एकमेव असा मी ज्योतिषाचार्य आहे. सगळ्या ठिकाणी माझे दरबार होता, पण असा एकमेव असा ज्योतिषाचार्य आहे जो वारकरी संप्रदायाचा वेश घालतो. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस माझ्या वडिलांना मुलगा होत होता, माझी बहीण काही 12 वर्षाची झाली, तर पांडुरंग परमात्म्याला सांगितलं की पहिला मुलगा तुम्हाला व्हाईल. आणि 1976 मध्ये जन्म झाल्यानंतर 1977 मध्ये पहिल्या वर्षी माझ्या वडिलांनी मला सगळ्यात पहिले माऊलींच्या समाधीवर आणून टाकलं. 4-5 वर्षानंतर झालो. बाबा म्हटलं काय लहानपणापासून धोतर घालवता, हे घालवता. माझी त्या काळात माझी बहीण पॅन्ट घालायची, मी धोतर घालायचो. कसं काय चालू करायचं? तर त्यांनी मला वयाच्या 5व्या वर्षी माझ्या हातात ज्ञानेश्वर देवीने एक शब्द म्हटला की सागर म्हणे, तू फक्त ज्ञानेश्वरीला या हातात घे, जन्मभर ज्ञानेश्वर माऊली तुझं पूर्ण जीवन आपल्या हातात घे. आणि तेच झालं. एवढे मोठे परिसराला एवढं झालं. मी वकिली केली, ॲडव्होकेट केलं, LLB केलं, LLM केलं. आजचे मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही सिनियर ज्युनियर राहिलो, पण माऊलींनी माझा हात कधीच सोडला नाही. कोरोना काळात माझे जिवलग मित्र संजय दादा गुंद्रे पाटील आम्हाला भेटले आणि त्या कोरोना काळात मला फार प्रश्न होते, इथे फार भक्त राहत होते. तर मला सांगितलं की महाराज, आपले काही मंत्री आमदार आपले शिष्य आहे, काही पाठवता येईल का? पाठवा. मग त्यावेळेस आम्ही काही अन्नदान पाठवले आणि त्या संदर्भातून मग चैतन्य महाराज कविरांसोबत माझी ओळख झाली. आणि ही ओळख झाल्यानंतर कुठेतरी जन्मजन्मीचे मित्र भेटले, अशासारखे आम्ही 6-7 वर्षापासून जोडून राहतो. तो दिवस आहे, आजचा दिवस आहे. कधीही महाराजांनी शब्द टाकला आणि आम्ही आलो नसेल असं कधी होत नाही. महाराजांनी 4 दिवसाकडे सांगितलं, महाराज 25 तारखेला मला उद्या अंबाजोगाईचं माझं दरबार आहे आणि महाराज या लागते. म्हणजे या लागते हा विषयच नाही आहे. तुम्ही सांगितलं आम्ही काही येऊ. आम्ही जर यमाच्या नगरीत जरी असलो तरी आम्हाला म्हणू की महाराज 10 मिनिटं द्या, चैतन्य भगवान बोलवलं, आम्ही नक्की येऊ. आणि आजपर्यंत असं झालं नाही. ज्यावेळेस बोलवलं आणि तेच नाही. हे मंडळी सुद्धा अमरावतीला येते तर महाराज जिथे म्हणत तिथे जाता. योगी निरंजन दास येऊन गेले, त्या दिवशी म्हटलं दुसरा दिवस पाहिजे. त्यांनी त्यांच्या संचालकांसाठी सांगितलं की महाराज आहे, महाराज जेव्हा सोडल त्यावेळेस आम्ही येऊ, जिथे जाईल तिथे आम्ही जाऊ. एवढं प्रेम हे सगळं ही मंडळी, ही आळंदीकर आम्हाला देतात. त्याचं कारण फक्त असं आहे की ज्ञानेश्वर महाराजांना आम्ही आत्मसात केलं, ज्ञानेश्वरीला आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, ती ज्ञानेश्वरी जीवनात उतरवण्याची प्रयत्न केली. म्हणून असे संत, असे महंत सगळे आम्हाला प्रेमाने सोडले. म्हणून खरंच तर चैतन्य महाराज फार फार धन्यवाद की आपण मला या नगरीत आणि ह्या एवढा चांगल्या उपक्रमाचा अध्यक्ष बनवलं. याच्यासोबत फार या आळंदी क्षेत्राचे आता सगळे आपण त्यांना नगराध्यक्ष म्हणतात, प्रथम नागरिक म्हणतात, पण आमच्या भाषेत आम्ही म्हणतो की आळंदीचे प्रथम सेवक. तर आम्ही एवढे भाषण केले की राजकारणात आता पूर्ण अमरावती उलटून पलटून काढली. जे युवासाठी एक नाही ते 16 जण दिले, आम्ही सेवकच म्हणतो. असे प्रथम सेवक आपल्याला भेटले. यांचा फोटो मला चैतन्य महाराजांनी इलेक्शनच्या पहिले टाकला होता, काय होते म्हणून. म्हटलं या चांगले सेवक भेटलेले आनंदीला. असे सेवक आपल्याला भेटलेले. काळे महाराज आहे मंचावर उपस्थितीसाठी. परमपूज्य गुरुवर मंडळी आहे, आमचे भगवते गणेश शास्त्री महाराज आहे. आपण पण सोबत बसलेले सगळे परमपूज्य मंडळी आपल्या सगळ्यांना अभिनंदन करतो. ज्ञानेश्वरी ही पोळी ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल आपण सांगतो. एक मित्रांनो, सगळं ज्ञानेश्वरी काय असायला पाहिजे, कशी आपल्या जीवनात उतरवलं पाहिजे, चैतन्य महाराज सांगितलं. तर महाराज काही महिन्या पहिले, या इलेक्शनच्या पहिले रामदेव बाबा अमरावतीत आले होते आणि तिथे मुख्य अतिथी म्हणून मला बोलवलं होतं. त्यांच्या हाताने माझा सत्कार झाला होता. त्या भाषणात रामदेव बाबांना पण हा भाग बोललो होतो. 2 विषय बोललो होतो की आपली पकड आहे म्हटलं दिल्लीला. त्यांनी मला बोलवलं पण होतं, तुम्ही या आणि महाराज मला बोलायचं आहे. आम्ही त्याला 2 गोष्टी त्या भाषणात सुद्धा सांगितले होते की महाराष्ट्रात नाही आणि पूर्ण भारतात या मुलांना एक कंपल्सरी क्लास योगाचा असला पाहिजे आणि एक ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकारामचे अभंग घेतला. मी सोशल मीडियातून दूर राहतो, ते मला आवडत नाही, पण त्यांना आम्ही त्यावेळेस पण रामदेव बाबांच्या समोर गोष्ट बोललो महाराज आणि त्यांनी मला बोललो पण नाही.
त्यांनी काहीतरी कार्यक्रमात विशेष उपस्थित अध्यक्ष स्थानासाठी मला आता एप्रिलमध्ये बोलवलेलं आहे, ते म्हणजे मला सांगा. आणि नवीन पाहणारे शास्त्री महाराज आपण वृंदावनमध्ये शिकले असेल त्यावेळेस 7-8 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीचं नाव ज्ञानेश्वरचे अभंग घेत होते, पण आज वृंदावनमधला हर महाराज ज्ञानेश्वरी मधल्या ओळ्या आपल्या भागवतामध्ये वापरतो. ठाकूरवाडीचा आता स्वागत सगळे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंग वाटणार, पण ज्ञानेश्वरीच्या ओळ्या आज वृंदावनमध्ये बसताना केवढाही मोठा कथाकार असेल, केवढाही मोठा अनिरुद्ध महाराजांपासून केवढी असेल, ते सगळे आजकाल ज्ञानेश्वर माऊलींचा ओळ्या आणि ज्ञानेश्वर माऊलीचा प्रसंग सांगतात. हे कळवते आपल्याला की ज्ञानेश्वरी कशी रुजलेली आहे, मनात कशी रुजलेली आहे आणि कशी समुद्रापलीकडे गेलेली. आपण सगळे वक्तृत्व स्पर्धा करतात, त्याच्यामुळे आता हे ज्ञानेश्वरी बद्दल आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आळंदीत राहणाऱ्या लोकांना आपल्याला ज्ञानेश्वरी बद्दल शिकवणं काही मला योग्य वाटत नाही, पण ह्या वक्तृत्व स्पर्धेच्या अनुषंगाने आज जर मी ज्योतिषाचार्य झालेलो आहो तर मला ज्ञानेश्वरीने वक्तृत्व स्पर्धा आणि स्टेज डेली कशी शिकवली तेवढं तुम्हाला मुलांना सांगतो. पहा तुम्हाला त्याचा किती परिणाम पडेल. ज्ञानेश्वरी जर आपण आत्मसात केली, आपण वाचत असले तर आपल्याला लक्षात येईल. ज्ञानेश्वरी गीतेचं इंट्रोडक्शन तर सांगतेच आपल्याला, पण त्याच्यावरचे प्रश्न सुद्धा सांगते आणि त्या प्रश्न सांगितल्यानंतर ज्ञानेश्वरी आपल्या त्या प्रश्नाची उत्तर पण देते, त्याचे प्रमाण पण सांगते, त्याचे उदाहरण पण सांगते. मित्रांनो, तुम्हाला वक्तृत्व स्पर्धा करत असताना ज्ञानेश्वरी मधला एखादा विषय घेत असताना त्या विषयावर किती ज्ञान आहे हे महत्वाचं आहे, पण ते संपूर्ण नाही आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी सर्व ज्ञान आज जन्म निघून गेले तरी ज्ञानेश्वरी कोणाला अजून सुद्धा समजले नाही. असा कोणीही भागवतकार, असा कोणीही नाही आहे जो हे सांगेल व्यासपीठावरून की मला ज्ञानेश्वरी उमजली, समजली. त्याच्यातला एका भावाचा, एका रसाचा, एका भक्तीचा, एका कर्माचा किंवा सांख्य योगचा कोणता तरी विषय करायला गेलो, ज्ञान या विषयावर जरी बोलायला गेलो तर मग ते ज्ञान कोणचं, ते भक्ती ज्ञान येते, योग ज्ञान येते, ते ज्ञान येते, संकल्पना त्याची कशी येते, त्याच्यावर जरी बदलवला गेलो तर जन्म निघून जाईल. एवढं मोठं त्या ज्ञानेश्वरीचं ज्ञान आहे. त्याच्यामुळे या भानगडीत वक्तृत्व स्पर्धात पडू नका की मला ज्ञानेश्वरीचं मला सगळं काही सांगायचं, सगळं काही सांगणं ते शक्य नाही आहे. त्याच्यातला एक पॉइंट आपण पकडला पाहिजे की मला काय बोलायचं आहे. मला ज्ञानेश्वरीच्या रूपावर बोलायचं आहे तर मग रूपाचे प्रकरण सांगितल्यावर त्या सगळ्याला विमोचन करण्याची गरज नाही. कोणतं तरी रूपाचं एक विमोचन करून, रूप भगवंताचं बाह्य रूप किंवा अंतर्रूपावर विमोचन करून त्याला तुम्ही सांगत असताना त्याचे उदाहरण नक्की द्या. उदाहरणाशिवाय लोकांना पटत नाही. आता मी तुम्हाला सांगितलं की शास्त्रीय पदन ओम पूर्णमध्ये हे तुम्हाला पटलं. पूर्णाहुतीचा मंत्र आहे. काय करणार आहे त्यातला तुम्ही सांगा. तुम्ही जरी ते पाठ केला लोकांना सांगितला ओम पूर्णमध्ये एवढं सांगितलं, काय करणार आहे त्याच्यातलं? मग त्याच्यात हे सांगणं आवश्यक आहे. त्याचं उदाहरण देण्याचं काय, बाबा पूर्णातून पूर्ण काढल्यानंतर पूर्णही पूर्ण राहते आणि जे काढलं तेही पूर्ण राहते असं सांगावं लागते. बरोबर आहे की नाही? काय खाक बरोबर आहे? काय समजलं तुम्हाला? मी तुमच्यापासून 10 रुपये घेतले आणि त्या 10 रुपयातले 2 रुपये काढून घेतले, तुम्हाला वापस दिले. 10 रुपये पूर्ण राहिले का? ते 8च राहिले ना. मग 8 पूर्ण कसं काय? आणि माझ्याकडे 2 रुपये ते पण पूर्ण नाही. मग उदाहरण द्यावं लागते की एखादी गरोदर स्त्री असली, तिच्या याच्यातून आपण जेव्हा बाळ निघते त्या बाळाला केस, नख, पाय, हात सगळं राहते. तो पूर्ण आहे की नाही? हो, तो पूर्ण आहे. आणि ज्या आईतून पूर्णातून ते काढले ती आई पण पूर्ण आहे की नाही? ती पण पूर्ण आहे. म्हणजे आईतून बाळ काढल्यानंतर पूर्णातून पूर्ण काढल्यावर पूर्णही पूर्ण राहते, जे काढलं ते पण पूर्ण राहते. हे उदाहरण जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत तुम्ही हे शिकणार, तुम्हाला हे नाही. 2 दिवसा पहिले व्हॉट्सअप ग्रुपवर आम्ही ते वाचत होतो. योगी महाराजांचं, योगी निरंजनदासनी मौन व्रतावर काहीतरी बोलले होते. त्याच्यात 2 शब्द सांगतात. ते बोलत असताना त्यांनी एक शब्द बोलला होता की मौन म्हणजे काय, मौन कोण राहतो? तर एक ज्याला सगळं काही येतो तो मौन राहतो आणि एक ज्याला काही नाही येत तो मौन राहतो, असं त्यांनी व्याख्यान केलं. पण व्याख्यानात मौन ठेवत असताना आपण लक्षात ठेवा, आपण जर वक्तृत्व स्पर्धा राहतो, ज्यावेळेस आपण समोरच्याला प्रश्न करतो, त्या प्रश्न आणि उत्तर देण्याचा याच्यातला जो भाग आहे, जी जागा आहे, ते मौन फार आवश्यक आहे. एखादा प्रतिस्पर्धी जर आपल्या व्याख्यानात मौनला जागा जर देऊ शकत असतो तर ते नुसतं बोलणं म्हणून होत नाही. नुसतं आपण बोलायला गेलं, पटपट बोलायला गेलं तसं होत नाही. आपण ज्ञानेश्वरी पहा, ज्ञानेश्वरीचे कित्येक अशा याच्यात आहे. ज्यावेळेस संजय बोलत असताना संजय जेव्हा मौन झाला त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी ते सगळं काही आपल्या हातात घेतलं आणि मग ज्ञानेश्वरीवर बोलले. 18व्या अध्यायात आपल्याला तो सगळा भाग दिसेल. आणि त्याच्यानंतर पुन्हा संजय आला, ते संभाषण करायला दिले. ज्ञानेश्वरीचा गुण असा आहे
आज गीताने समजदार पण एवढी प्रगट्य आहे, एवढं गुढ आहे, एवढं प्रगट्य आहे की छोट्या छोट्या गोष्टीला ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरणातून आणि मौन आहे त्यांच्या खूपशा ह्याच्यात मौन दिलेलं आहे. तुम्ही जर ते शब्दांचं वाचा तर तुम्हाला कळते की एखादा कोणता तरी श्लोक वाचल्यानंतर जिथे पॉज आहे तिथे पॉज दिलेला आहे, तिथे मौन ठेवलेलं आहे महाराजांनी. ते कशासाठी ठेवलेलं आहे की वाचणाऱ्यांनी त्याला समजावं की नेमकं माऊलींचं म्हणणं काय आणि मग ती पुढे जाते. अशी वाचताना आपल्याला असे भरपूर अनुभव येते, भरपूर अनुभव येते. साधं एक उदाहरणाने आपले सगळेजण घटातला आकाश आणि आकाशातला घट याच्यातलं संभाषण करत असताना महाराज ज्या श्लोकावर थांबले तो मौन आहे. तिथे तिथे महाराज थोड्या वेळासाठी मौन राहिले आणि नंतर मग सांगितलं घटातला आकाश फुटल्यानंतर आकाशातला घट आणि घटातला आकाश एकत्र मिळतात. हा एक मौनचा प्रकार आहे. संजयाने ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली ज्यावेळेस समजवतात की अर्जुनाला आणि कृष्णाला या दोन समुद्राला संजय मीठ रूपी माणूस म्हणून अडवायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर ते दोन्ही समुद्र मिळतात. त्या संजय रूपी मिठाचं काय झालं असेल तिथे पण ज्ञानेश्वर माऊलींनी तुमचा मौन घेतला. हे समजायला तुम्हाला करून घ्यायला की एखादा मीठ रूपी माणूस आणि दोन समुद्राला पकडण्याचा प्रयत्न केला आणि ते दोन समुद्र मिळाले. त्या मीठ रूपी माणसाचं काय होणार आहे? त्याचं विलीन होऊन जाणार. तो स्वतः भगवान परमात्मा आणि अर्जुनाच्या स्वरूपात मिसळून जाणार आहे. हे सांगत असताना महाराज तिथे मौन झाले. त्याच्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा, वक्तृत्व स्पर्धात मौन हा खूप मोठा शब्द आहे. आणि एक शब्द आपल्याला अजून कळतो की आपण बोलत असताना आपलं ज्ञान आणि आपले शब्दच नाही, आपले डोळे आणि आपलं हास्य सुद्धा समोरच्यांना प्रभावित करून घेतो. जर तुम्हाला तुमचे डोळे जर बोलके नसेल, तुम्हाला एखादी स्पर्धा करत आहे, आपण एखादा विषय ठेवत आहे आणि त्या विषयात जर तुमचे डोळे बोलत नसेल आणि तुमची फोटो बोलत नसेल, मुस्कान बोलत नसेल तर कितीही ज्ञान तुम्ही पाजरलं तरी ते लोकांच्या हृदयात उतरणार नाही आणि तुम्ही ज्या स्पर्धेला जाता तिथे कुठेतरी आपण कमी पडतो. त्याच्यामुळे वक्तृत्व स्पर्धा करत असताना आपल्या डोळ्यातून आपण ते समजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण आपल्या मुस्कानमधून समोरचा प्रयत्न केला पाहिजे. कारण लोक म्हणतात की द फर्स्ट इम्प्रेशन इज ऑलवेज अँड लास्ट इम्प्रेशन. पहिलं इम्प्रेशन हे सगळ्यात शेवटचं इम्प्रेशन असते, म्हणून बोलला. दुसरे एक विशेष आपल्याला सांगू इच्छितो, म्हणजे माझा हा अनुभव सांगू शकतो. आपल्याला शब्दांची परिभाषा आणि शब्दांचं वजन कळलं पाहिजे. ज्या माणसाला, ज्या पोराला शब्दांचं वजन कळत नाही त्याच्या व्यासपीठावर त्याचा असर पडत नाही. खूप 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 शाळा आपण कथाकार बसतात, आपण आपले कीर्तनकार आपण पहा, त्याच्यात पहा आहे की नाही. आपण साधा आपण गेलो रूप पाहता रोजनी सुख झाले वसंतनी, एवढं काय त्यावेळेस रूपावर नेमका भार असतो. देवाच्या द्वारी म्हटलं तर देवाच्या द्वारीवर भार असतो, देवाच्या द्वारी उभाशनवरी. मग इथे थोडंसं सौम्य होतो. आपण वक्तृत्व स्पर्धा करत असताना कोणत्या शब्दावर भार टाकला पाहिजे, कोणत्या शब्दाचं शब्द किंवा तुमचे जे विचार आहे किंवा तुमचा जो आवाज आहे तो कमी केला पाहिजे, हे कळणं फार आवश्यक आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी वक्तृत्व स्पर्धेत आपल्याला समोर घेऊन जातात आणि हे माऊली आपल्याला ज्ञानेश्वरी शिकवते. माझे एक शिष्य आहे नात्र्याला, अण्णा म्हणून. त्यांना कळत म्हणजे त्यांनी जन्मभूमी शिकले नाही, 5व्या वर्षापासून शेती करतात, 30-40 एकर शेती आहे. पण कोणी जर ज्ञानेश्वरी म्हणत असेल तर ज्ञानेश्वरी पठण करत असेल तर कुठे थांबलं पाहिजे, कुठे उच्चार वाढवला पाहिजे, कुठे कमी नाही पडलं, कमी पडलं पाहिजे, हे तो चौथी फेल असताना माणूस तो भागवतकारांना सांगतो की महाराज तुम्ही इथे चुकले. इथे महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींनी शब्द नौम्य मन केले होते, इथे शब्दांचा उच्चार वाढवला होता. ज्ञानेश्वरी खरंच तेवढी सुंदर. नुसतं ते ज्ञान देत नाही पण शब्दांचा उच्चार कसा असला पाहिजे ते पण सांगतो. तुम्ही सहज वाचा, सहज वाचता वाचता तुम्हाला लक्षात येईल की ज्ञानेश्वरी वाचता वाचता कुठे कुठे आपले शब्द स्वर वर्ध जातात आणि स्वर कमी जातात. ते ज्ञानेश्वरीची, माऊलींची ती प्रतिभा, ते माऊलींची ती शक्ती आहे. स्वतः पांडुरंग परमात्माच अवतरला आहे, त्याच्यामुळे त्यांची ती शक्ती त्यांच्या याच्यावरती सरस्वती आहे. ही आपण ज्ञानेश्वरीतून शिकलो पाहिजे. मित्रांनो, ज्ञानेश्वरी वक्तृत्व स्पर्धा करत असताना आपल्यावर फार मोठा एक भार दिला गेला आहे. आपण 350 लोक जरी असले तरी हे 350 पायी काय लक्षात ठेवा. आपल्या प्रत्येकाची जिम्मेदारी आहे की इथे ज्या ज्या ओळीवर किंवा ज्या ज्या याच्यावर आपण भाष्य करत आहे ते भाष्य केल्यानंतर आपण आपल्या घरी जाऊन, आपल्या शाळेत जाऊन ते उरलेल्या 50 आणि 100 पोरांना ज्ञानेश्वरी बद्दलचं महत्व शिकवणं हे आपली जिम्मेदारी आहे. आपण काही पुस्तक भेटत नाही, काय ते प्रेझेंट भेटत नाही, गिफ्ट भेटल नाही भेटल त्याच्याबद्दलचा वाद नाही, पण हे मोठा विषय आहे
तुम्ही 350 लोक ज्ञानेश्वर, भारतात 160 शाळांमध्ये का 350 पोरं आहे का? हजारो पोरं आहे की नाही आहे? असे भरपूरशे पोरं आहेत ज्यांना इथे यायचं होतं पण ते इथे येऊ नाही शकले. अशक्य तुमची मैत्री नसेल नका, मला यायचं होतं, माझे मामा आले, माझी मावशी आली, मला आज बरं नाही, काही ना काही झालं असेल की ते येऊ नाही शकले. तुम्हीच का येऊ शकले? त्याचं कारण आहे माऊलींचं तुमच्यावर प्रेम आहे आणि माऊलींनी तुम्हाला काहीतरी कोणत्या तरी विशेष उपक्रमासाठी इथे बोलवलं. आणि हे गेल्यानंतर तुमचं ते कर्तव्य पण आहे की ही पडदा आपण काही मुलांपासून ऐकलेलं आहे, हे आपल्या शाळेत मुलांना शिकवणे, आपल्या घरात आपले लहान भाऊ असेल त्यांना शिकवणे आणि ज्ञानेश्वरी घराघरात पोहोचवणे. मला फार मोठा अनुभव आहे. आता समाज एवढं बिघडलाय, आपण फार लहान आहात, ते तुमचे मोठे आहेत त्यांना विचारा. एवढा बिघडलेला आहे समाज की आज मुलगी बाहेर जात असताना किंवा मुलगा बाहेर जात असताना काय करेल आणि कसं करेल हे सांगता येत नाही. आज घराघरातून ग्रंथ गायब झालेले, घराघरात ग्रंथ आहे नाही. आज हे खरंच अभिमानाची गोष्ट आहे की भारतातले पंतप्रधान जर बाहेर जातात तर गीता देतात. आजपर्यंत काय देतो ते माहित नाही, पण गीता देतात. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पण ज्यावेळेस बाहेर जातात तर आठवणीने ज्ञानेश्वरी, आता बाहेर घेऊन गेले चैतन्य महाराज, त्यांनी ज्ञानेश्वरी दिली होती तिथून घेऊन गेले आणि आता ते ऐकायला गेले, त्याच्या राष्ट्रपतीला त्यांनी मोठी ज्ञानेश्वरी गिफ्ट केली. भाग्य आपल्याला असे मुख्यमंत्री, असे पंतप्रधान भेटले. पण ही गरजच आहे की इथून गेल्यानंतर नुसतं वक्तृत्व आणि शब्द नको घेऊन पण ज्ञानेश्वरी घेऊन जा आणि एक उपक्रम अजून चालवा की मित्रांनो आपल्या घराघरात आपल्याकडे ज्ञानेश्वरी असावी, याचा उपक्रम आपण नक्की चालवा. ती असायलाच पाहिजे. आणि तो ज्ञानेश्वरी आपल्या जीवनात कसं उतरवता येईल, आपल्याला दैनिक कार्यात कसं उतरवता येईल ही रोज उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर ज्ञानेश्वरीची एक ओळ, कमान एक पान, नाही एक पान तर एक ओळ तरी वाचण्याचा उपक्रम चालवा. काही नव्हतं तसं वाचा, वर्षभरात संपेल, त्याला काही हे नाही आहे. पण कोणची ज्ञानेश्वरीची ओळी तुमचं पूर्ण आयुष्य पलटून जाईल सांगता नाही. ज्ञानेश्वरी एक प्रसंग तुम्ही केबीसी पाहत असाल, कोण म्हणे करोडपती, त्याच्यात एक युपीचा प्राध्यापक येऊन गेला आणि संभाजीनगरला त्यांनी प्राध्यापकी केली होती. त्याच्यानंतर ते युपीला गेले. त्या संभाजीनगरला प्राध्यापक करत असताना असंच कोणत्या तरी याच्या त्यांना कोणीतरी ज्ञानेश्वरी गिफ्ट केली आणि ते ज्ञानेश्वरी त्यांनी वाचली, त्यांनी अभ्यास केला करत असत. त्याच्यातला एक शब्द त्यांना आठवला की माणसाला कुठं थांबलं पाहिजे हे कळलं पाहिजे. माणसाला कुठे थांबलं पाहिजे हे कळलं पाहिजे. मला काय पर्याप्त आहे, जितना मिला उतना पर्याप्त आहे हा शब्द कळला पाहिजे. हे कुठेतरी ते ज्ञानेश्वर त्यांनी एखाद्या कीर्तनकाराच्या एका कुठच्या मुखातून ऐकलं. तो माणूस केबीसीच्या सेटवर, प्राध्यापक मला नाव नाही आठवत, त्या सेटवर पोहोचला. एक 3.5 लाखाचा प्रश्न विचारला गेला, तो जिंकला. 6.5 लाख रुपये जिंकले. 6.5 लाख रुपये जिंकल्यानंतर अमिताभ बच्चनने विचारला की पुढचा प्रश्न 12-12.5 लाखासाठी तुम्हाला आम्ही सांगतो. त्या प्राध्यापकाने सांगितलं की मला हा गेम सोडायचा आहे. अमिताभ बच्चन सत्य घडलं. अमिताभ बच्चनने सांगितलं की का सोडायचं आहे, तुमचे 4 ऑप्शन बाकी आहे, तुम्ही जिंकू शकता. नाही काही तर 4 ऑप्शन 50 लाख 1 करोड पर्यंत केलं पाहिजे. त्या प्राध्यापकाने सांगितलं की मी कुठेतरी वाचलं आहे की किती पर्याप्त आहे आणि कुठे थांबायचं हे गरजेचं, असं मला समजलं पाहिजे. त्या ग्रंथातून ती ओळी घेतली आणि त्या माणसाने सांगितलं 6.5 लाख रुपये माझ्यासाठी पर्याप्त आहे, मला 4-5 लाख रुपयाचं काम आहे, माझ्यासाठी पर्याप्त आहे. पण मी जर जास्त वाढणं मागित गेलो तर माझ्या मागचे लोक आहेत त्यांना ते भेटणार नाही. 6.5 लाख वर त्या माणसाने तो गेम सोडला आणि आपल्याला सांगतो त्याच्यानंतर जी मुलगी त्या साईटवर भेटली, त्या मुलीला 3 बहिणी होत्या, वडील कॅन्सरनं ग्रस्त होते, आई वारली होती, घर गळत होतं. अशा परिस्थितीत ती मुलगी हॉटशीटवर बसली आणि सोबत तिने 25 लाख रुपये कमवले. विचार करा, एक ज्ञानेश्वर महाराजांची ओळी आळंदीतली, कुठचा माणूस, युपीतला माणूस कुठेतरी संभाजीनगरला प्राध्यापकाला शिकवायला 6 महिन्यासाठी आला आणि ती ज्ञानेश्वरी वाचली. त्याच्यात आलेली ती ओळी, त्याच्यात आलेलं ते समजलं की काय आहे पर्याय आणि कुठे थांबलं पाहिजे मला कळायला पाहिजे. ते त्यांनी त्या केबीसी मध्ये वापरलं. आणि एक स्त्री, हिमाचल प्रदेशची कोणती तरी पोरगी होती, तिला काही आळंदीचा लेनदेन नाही, पण त्या माऊलीच्या शब्दाचा फरक तिला पडला, हा थांबला, म्हणून तिला 25 लाख भेटले आणि ती आपल्या वडिलांचं हे करू शकली, त्याचा उपचार करू शकली, आपलं घर बांधू शकली. विचार करा, माऊलींच्या शब्दांचा एवढा मोठा असर आहे, कुठच्या कुठे परत कसा पडतो ना. आपण स्वतः माऊलींच्या नगरीत, स्वतः माऊलींच्या सानिध्यात राहता, आपण जर हे शब्द पोचवले तर कित्येक लोकांचा त्याचा उद्धार होईल.
मी मुद्दामून तुम्हाला उदाहरण फक्त याच्यासाठी सांगितलं की आपल्या डोक्यात आपल्या मनात ही गोष्ट जाऊ की मी ज्ञानेश्वरीची स्पर्धा करून झालेलो आहे, फक्त काहीतरी मला सर्टिफिकेट भेटून झालेलं त्याच्यासाठी नाही, आणि मी स्पर्धा केल्याने काय बिघडणार आहे, मी लहानसा आहे काय बिघडणार आहे त्याच्यासाठी नाही. विचार करा की एक गोळी जर एवढं मोठं घडू शकते केबीसी मध्ये, तर तुम्ही जे स्पर्धा करताय, तुम्ही जे बोला, तुम्ही सोबत तुमच्या घरी, तुमच्या शाळेत तुमचे जे काही वक्तृत्व इथे शिकला तिथे करा, तर कित्येक मुलांचे घर घडवू शकतात, कित्येक मुलांचे आयुष्य घडवू शकतात, हे लक्षात ठेवा. आज व्यभिचाराला आपण चाललो आहोत आणि हे व्यभिचार जर आपल्याला थांबवता येत असेल ते फक्त ज्ञानेश्वरी आहे. तुम्हाला सांगतो मी ज्योतिषाचार्य आहे महाराज, खूप सारे शास्त्र आहे, कामख्या आहे, बगलामुखी आहे, शाबरी आहे, दुर्गा सप्तशी सारखे मोठे मोठे आहे, शबरी सारखे आहे. एक सुद्धा असा शास्त्र अनुष्ठान नाही आहे जे कुलित नाही आहे, जे शापित नाही आहे. आपण कधी मुलांनी ऐकलं असेल दुर्गा सप्तशी म्हणून, कोणी आजकाल युट्यूबवर आता दुर्गा सप्तशी करा, आपल्याला माहिती आहे का दुर्गा सप्तशी रक्ताने लिहिलं शापित आहे. प्रत्येक स्तोत्राला विनियोग असतो, त्याला करण्यास असते, त्याचा संकल्प धारणा असते, आणि जोपर्यंत गुरु आज्ञेने ते येत नाही तोपर्यंत ते अनुष्ठान करता येत नाही, तुमचं भलं करू देत नाही, शास्त्र सांगतं. पण एकमेव ज्ञानेश्वरी आणि संत वाङ्मय असं आहे ज्याला कशाचीही आज्ञाची गरज नाही. सरळ ज्ञानेश्वरी उठून वाचता तरी तुमचं भलं होते. हे एकमेव ज्ञानेश्वरी अशी आहे ज्याला कुठे विनियोगची गरज नाही, ज्याला कुठे करण्याची गरज नाही, ज्याला संकल्पाची सुद्धा गरज नाही आहे. त्याचं ज्ञानेश्वरी हेच संकल्प, ज्ञानेश्वरी हेच विनियोग, ज्ञानेश्वरी हेच करण्यास, ज्ञानेश्वरी हेच हृदयास. फक्त ज्ञानेश्वरी म्हणताना आपलं अनुष्ठान करताना, ज्ञानेश्वरीचं पारायण करताना बल होऊ शकते. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. आता माझ्याकडे महाराज खूप सारे ते माझं लग्न नाही जुळत, हे नाही जुळत, ते नाही जुळत, मी भरपूर काही सांगतो. एक असाच माझा शिष्य आला आणि आनंदीत बसला होता. म्हटलं काय झालं म्हणे, मला चैतन्य महाराज काय म्हटलं, लग्न नाही जुळून झालं असं असं सांगितलं. महाराजांनी काही लोक करा म्हणे, आनंदीत या ज्ञानेश्वरीचं हे करायला लावा. मी म्हटलं बाबा चैतन्य बुवाच्या मुखातून निघायला करून घे. आणि आषाढी वारीच्या वेळेस ती मुलगी आली आणि इथे ज्ञानेश्वरीचं 7 दिवसाचं पारायण केलं आणि अक्षरशः त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये लग्न जुळलं. हा चमत्कार त्या ज्ञानेश्वरीचा, म्हणजे एक नाही, त्या ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या जीवनाचे प्रत्येक उत्तर त्या ज्ञानेश्वरीमध्ये, कोणचंही उत्तर, कोणचंही विज्ञान त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे, सामाजिक ज्ञान तर तुम्हाला शिकवलेलं आहे, राजकारण त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे, लिटरेचर आहे. मी तर नेहमी म्हणतो या महाराष्ट्रातले पहिले फिलॉसॉफर, पहिले लिटरेचर कोणी असेल तर ती ज्ञानेश्वर मुली आहे. एवढा समृद्ध लिटरेचर जर कोणी आपल्याला दिलं असेल, त्या कुठेही जा, भारतात जा, एवढं समृद्ध लिटरेचर कुठेच नाही सापडत, कुठेच नाही सापडत. आणि आपलं नशीब आहे की संतांनी त्या ज्ञानेश्वरीलाच मेनू समजून संतांनी जेवढी अभंग लिहिली आहे त्याचा मुख्य उद्देश किंवा मुख्य गाभारा ज्ञानेश्वरी ठेवली. तुम्ही आता आजकाल ते एक नवीन ट्रेंड निघालेला आहे, श्यामबाबा जिकडे चालू आहे. 3 बाण श्यामबाबा कुठून आणते पाहिजे, 10-10, 20-20 लाख येतात महाराज. आणि काही अर्थाने लोक मूर्खासारखे चाललेले आहेत, मूर्खासारखे. अत्तर फेकायला लावला तर 2 फुटावून तो अत्तर फेकते, एखाद्या माणसाला लागते ते काच उठते, एवढा विषय चालू आहे. कमीत कमी आपला महाराष्ट्र या फिलॉसॉफी समृद्ध आहे, आपला महाराष्ट्रातले लोक समृद्ध आहे, त्याचं कारण फक्त ज्ञानेश्वरी आहे. ही फिलॉसॉफी आपल्या म्हातारांच्या आपल्या एवढी रुजलेली आहे, कमीत कमी असा आडंबर आपण करत नाही. आणि आपले ज्ञानेश्वर माऊली जेही संत येऊन गेले आहेत त्यांनी त्यालाच मुख्य उद्देश करून, ज्ञानेश्वरालाच मुख्य उद्देश करून सगळे अभंग लिहिले. आपला सगळे अभंगवाणी, आपला सगळा लिटरेचर हे त्या ज्ञानेश्वरीच्या भोवती फिरतो. हे मोठा गुण आणि मोठा संप्रदाय आपल्याला भेटलाय. त्याच्यामुळे आपण आता संस्थेत आहेच, आम्ही नेहमीच म्हणतो की खूप वर्ष, म्हणजे याच्या पहिले पण आहे, पण माझे जीवन संबंध आम्ही म्हणतो खूप वर्षानंतर असे विश्वस्त भेटलेले आहे की जे ज्ञानेश्वरी यांनी, ज्ञानेश्वर माऊलींना, ज्ञानेश्वर माऊली 7 समुद्र पार तर होतेच, पण ज्ञानेश्वरीला 7 समुद्र पार नेण्याचा संकल्प करेल. हे आपलं भाग्य आहे, विशिष्ट आपलं भाग्य आहे की ज्ञानेश्वरी आज आपल्याला तिकडे नेमली पाहिजे. आणि त्या संस्थेचे महत्व आहे की आज वृंदावनले लोक ज्ञानेश्वरीचे अभंग, ज्ञानेश्वरीचे स्तोत्र म्हणतात. मित्रांनो, आपल्याला समोर जायचं आहे, खूप काही बोलायचा काही विषय नाही आहे. ज्ञानेश्वरी आहे, आपण सगळ्यांनी आत्मसात करा. पण एक लक्षात ठेवा, तुझं स्फूर्ता करत असताना त्या गोष्टीचं लक्ष द्या. आपण जे काही बोलत आहे सगळं काही बोलू नका. जो काही विषय मांडत आहे त्या विषयावरचे प्रश्न आणि त्याचे उदाहरणं आणि त्याचे प्रमाण नक्की आपण द्या. जो कोणी जिंकेल त्यांना तर माझा आशीर्वाद आहेच, पण जे हारेल ते हारलेले नाही आहे. आपल्याला पुन्हा ते आपल्याला घरी ज्ञानेश्वरी आपल्याला करायची आहे आणि आपणच पायिक आहेत.
आपणच ज्ञानेश्वर माऊलींचे खरे वारकरी आहात. आपल्याला हा समाज आणि आपली ज्ञानेश्वरी सगळीकडे न्यायची आहे. आपल्या सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद. मंचावर असलेल्या सगळ्या संत मंडळींना, खास करून चैतन्य महाराजांना, काळे महाराजांना, प्रथम सरित नगराध्यक्षांना आणि श्री ज्ञानेश्वर मंदिर ज्युनियर कॉलेजच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना खूप खूप अभिवादन की आपण एवढा सुंदर कार्यक्रम 6 वर्षापासून राबवलेला आहे. आम्ही पण प्रयत्न करू. महाराज माझ्यापाशी पण एक शिवाजी संस्था आहे, शासनाची एवढी मोठी जवळची यशवंतराव संस्था आहे. त्याही संस्थेत मी शब्द नाही किरण सर नाईक झाले, सुरेशराव देशमुख वर्धा, बापूरावजी देशमुख, किरण सर नाईक माझं, किरण सर नाईक यांची पण आहे. शिवाजी संस्था हर्षवर्धन देशमुख माझी बायको सेकंड डायरेक्टर आहे. ज्याच्या याही संस्थेत आम्ही हे करू की आम्ही तसं प्रयत्न करून झालोय. पण पुन्हाही माझ्यातर्फे जेवढं प्रयत्न होईल की ज्ञानेश्वरीला आपल्याला तो एक विशेष किंवा तो एक पाठांतरच आपण त्या शाळेत चालू करू शकू. सगळ्या इंग्लिश स्कूल आणि सगळ्या स्कूलमध्ये त्याचाही माझ्याकडून नक्कीच प्रयत्न राहील. पुन्हा खूप खूप धन्यवाद. आपण मला बोलवलंय माऊलींच्या नगरीत. आणि चैतन्य महाराज पुन्हाही सांगतो, मी सगळ्यांना सांगतो आवर्जून, आपण अर्ध्या रात्री बोलून आम्ही तयार आहोत. अर्धा कुठेही बोलवा, भारतात बोला, यमपुरीत बोला, कुठेही बोला, आम्ही यायला तयार आहे. आपल्या शब्दावर आपण फक्त शब्द टाका, आम्ही त्याच्यासाठी सतत तत्पर आहे. पुनश्च आपल्या सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद. शुभम भवतु. धन्यवाद. आदरणीय सागर महाराज देशमुख आचार्य